स्टार्ट. परिच्छेद. ह्या दीक्षांत समारंभ प्रसंगी अभिभाषण करण्यास पाचारण करून माझा हा सन्मान केल्याबद्दल मी तुमच्या विद्यापीठाचे उपकुलगुरू आणि कार्यकारी मंडळाचे सभासद यांचे मनपूर्वक आभार मानतो. दीक्षांत समारंभात उपदेशपर भाषण करणे हे खरोखर माझ्यासारख्याचे काम नाही. मंत्री या नात्याने उपदेश करण्यापेक्षा उपदेश ऐकण्याचीच मला अधिक सवय होती आणि मुख्यमंत्री या नात्याने तर उपदेश ऐकण्याचे हे काम मला कितीतरी अधिक मोठ्या प्रमाणावर करावे लागते. लोकशाहीच्या ह्या जमान्यात स्वपक्षाच्या आणि त्याचबरोबर विरोधी पक्षांच्या वृत्तपत्रातून आणि व्यासपीठावरून अनाहूत उपदेशाचा अखंड प्रवाह वाहत असतो. इतके कशाला सल्लागार समित्या व सल्लागार मंडळे यांचा जो प्रचंड गराडा मंत्र्यांच्या भोवती पडलेला असतो तोच फक्त तुम्ही लक्षात घेतला तरीही या समारंभासाठी आपण ही जी निवड केलेली आहे ती करण्यात आपली चूक झाली की काय अशी शंका तुमच्या मनात आल्यावाचून राहणार नाही. दुसरे असे की उपदेश कोणीही केलेला असो तो 100% स्वीकारणे नेहमीच शक्य नसते आणि पुष्कळ वेळा शहाणपणाचेही नसते हे आपल्याला अनुभवाने माहिती होते. तेव्हा अशा या समारंभात उपदेशपर भाषण करण्याची सर्वसाधारणपणे जी प्रथा असते ती मी पाळली नाही तर ते तुम्ही समजू शकाल अशी मी आशा करतो. परिच्छेद. उपदेश करण्याचे मी टाळतो याला याहूनही अधिक महत्त्वाचे आणखी एक कारण आहे. आपल्या देशातील परिस्थिती आज झपाट्याने बदलत आहे आणि या बदलणाऱ्या परिस्थितीतले कित्येक बदल तर इतक्या मूलग्राही व दूरगामी स्वरूपाचे आहेत की पुढील 15-20 वर्षात कोणती परिस्थिती उद्भवेल आणि त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपल्याला केवढे बौद्धिक व नैतिक बळ वापरावे लागेल याचे भविष्य मांडणारा माणूस खरोखरच फार धाडसी म्हटला पाहिजे. कोणीसे म्हटले आहे की 20व्या शतकात पहिल्या महायुद्धानंतर सामाजिक परिवर्तनास जी प्रचंड गती मिळाली तशी मानवी इतिहासातील दुसऱ्या कोणत्याही कालखंडात मिळालेली नाही आणि याचे भरपूर प्रत्यंतर आपल्याला आपल्या अनुभवावरून प्रत्यही येतच असते. तेव्हा मित्रहो, तुम्हाला कोणत्या प्रश्नांना तोंड द्यावे लागेल, कोणत्या अडचणींशी मुकाबला करावा लागेल, कोणती परिस्थिती हाताळावी लागेल याचा कानमंत्र मी तुम्हाला देऊ शकणार नाही. त्यासाठी तुमच्या या महान विद्यापीठाकडून तुम्ही जे शिकला त्यावरच तुम्हाला सतत विसंबून राहावे लागेल आणि ज्या उज्ज्वल ध्येयवादाचा पाठपुरावा करून अलीगढ विद्यापीठाने पूर्वी देशातील बौद्धिक चळवळीच्या क्षेत्रात श्रेष्ठ असे स्थान मिळवले तो ध्येयवाद जर तुम्ही संपूर्णपणे आणि योग्य रीतीने आत्मसात केला असेल तर तुम्हाला चिंता करण्याचे काहीच कारण नाही. परिच्छेद. मी असे म्हणतो याला कारण आहे. माझ्या मते तुमच्या विद्यापीठाच्या या ध्येयवादामागची प्रेरणा मूलतः समाज सुधारणेचीच होती आणि शिक्षणानेच सर्व सामाजिक व आर्थिक दोषांचे निर्मूलन होईल अशा प्रकारची शिक्षणासंबंधी ठाम निष्ठा
या ध्येयवादात होती, तेव्हा साहजिकपणे या ध्येयवादाने सर्व प्रकारच्या अंधश्रद्धा व दुराग्रह यांच्याशी मुकाबला करण्याचा प्रयत्न केला आणि बुद्धिप्रामाण्य, समंजसपणा व सहिष्णुता या आपल्या नवजात लोकशाहीच्या दृष्टीने आज अत्यंत आवश्यक असलेल्या मूल्यांचा पाठपुरावा केला. या विद्यापीठाचे थोर व वंदनीय संस्थापक सर सय्यद अहमद खान यांना त्यांच्या या वैचारिक भूमिकेमुळे स्वधर्मीयांची अप्रियता, विद्वेष व कटुता सहन करावी लागली, परंतु ज्या धैर्याने त्यांनी या परिस्थितीला तोंड दिले व तिचा मुकाबला केला, ते धैर्य, त्यांच्या ठिकाणी असलेली अढळ निष्ठा व श्रेष्ठ दर्जाचे नैतिक सामर्थ्य यातूनच निर्माण होऊ शकले. मुसलमान समाजाला शेवटी त्यांच्या शिकवणींचे महत्त्व पटले. हा त्या पायाशुद्ध शिकवणुकीचा मोठाच गौरव समजला पाहिजे आणि म्हणून त्या थोर पुरुषाच्या पवित्र स्मृतीचा आपणास मान राखावयाचा असेल तर त्याची ही शिकवण आपण कधीही नजरेआड होऊ देता कामा नये. परिच्छेद. इंग्लंडमधील आपल्या वास्तव्यात तेथील शिक्षण पद्धतीचे अवलोकन करून सर अहमद यांनी भारतीयांसंबंधी असे उद्गार काढले होते की जोपर्यंत भारतात शिक्षणाचे लोण इथल्याप्रमाणे सबंध जनतेपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत कोणत्याही भारतीयास सुसंस्कृत व मानाचे जीवन जगणे अशक्यच आहे. त्यांचे हे उदात्त स्वप्न सत्यसृष्टीत आणण्याचे आज जे सर्वत्र प्रयत्न चालू आहेत, ते पाहण्याचे फार मोठे सौभाग्य आपणास लाभले आहे. शिक्षणाचा सर्व पातळीवर झपाट्याने होत असलेला प्रसार ही स्वातंत्र्योत्तर काळातील शिक्षण क्षेत्रामधली एक अर्थपूर्ण घटना आहे. पूर्वी कधीही झाला नाही इतक्या वेगाने गेल्या 10 वर्षात शिक्षणाचा प्रसार झाला आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या पातळीवर शिक्षण पद्धतीची पुनर्रचना करण्याचे प्रयत्नही चालू आहेत. आपल्याकडे प्राथमिक शिक्षणाचा प्रसार झपाट्याने झाला असून तुमच्या या विद्यापीठाचे अलीकडील काळातील एक थोर उपकुलगुरू डॉक्टर झाकीर हुसेन यांच्या नावाशी निगडीत असलेली मूलोद्योग शिक्षणाची योजनाही आपण अंमलात आणली पाहिजे. जीवनातील प्रत्यक्ष परिस्थितीशी व विशेषतः ग्रामीण जीवनातील परिस्थितीशी शिक्षणाचा अगदी निकटचा संबंध आणणे हा मूलोद्योग शिक्षणाच्या या प्रयोगामागील हेतू आहे, असे मला वाटते. प्राथमिक शिक्षणाप्रमाणेच माध्यमिक शिक्षणाचाही आपल्याकडे पुष्कळच प्रसार झाला आहे.